श्री स्वामी समर्थ मित्र हो. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत देवदर्शनासाठी. चिंचणी आणि मंगसुळी या देवदर्शन करण्यासाठी. तर आपण सकाळच्या सकाळी फ्रेश वातावरणामध्ये इथे देवदर्शनासाठी चाललेलो आहोत आणि ही थोडक्यात आमची एक छोटीशी ट्रिपच आहे. जाताना रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार निसर्गाची जी काही झाडे असते ती झाडी आपल्या मनाला मोहून घेत आहे. सकाळचे वातावरण असल्यामुळे रस्त्याकडच्या डांबावरची लाईट देखील अजून चालूच आहेत. सकाळच्या सकाळी फ्रेश वातावरणामध्ये रस्ता कसा चकचकीत आपणाला इथे पाहावयास मिळत आहे. आणि जात असताना एवढी सकाळी असल्यामुळं रस्त्यावर जी काही वाहनांची वर्दळ आहे ती वर्दळ देखील कमी आहे. रस्त्याच्या दुतर्फा आता पुढं गेल्यानंतर ना आपणाला कुडची या पुलावरती आपण पोहोचलेलो आहे आणि इथं आपणाला नदीला जे काही पाणी आहे ते पाहायला मिळत आहे. नदीला पाणी थोडं कमी आहे कारण उन्हाळा असल्यामुळे नदीचं जे काही पाणी आहे ते थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आपणाला इथं पाहायला मिळतं. या नदीच्या पुलावरून पुढे गेल्यानंतर ना आपणाला कुडची हे गाव लागतं आणि हे गाव देखील ह्या नदीकाठी वसलेलं प्रमुख असं गाव आहे. पुढे आम्ही चिंचणी येथे पोचलो आणि चिंचणी येथे गेल्यावर नदीवरती पोहोचलो आणि येथे आम्ही आमच्या मुलांचा लिंब नेसण्याचा जो काही विधी असतो तो विधी येथे पूर्ण करीत आहोत. आणि तो पूर्ण केल्यानंतर आम्ही या नदीवर थोडा वेळ थांबलो. नदीचं बघा हे पाणी आपल्याला दिसतं आणि हा निसर्गरम्य असा परिसर आपणाला येथे पाहावयास मिळतो. मस्तपैकी इथं लिंब नेसण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे गेलो मायाक्का देवस्थान येथे पाहायला आणि श्री मायाक्का देवी मंदिर श्री क्षेत्र चिंचणी येथील मंदिराचे दर्शन घेतले. आणि पुढे ही आमची मुलं जान्हवी आणि नयनदीप हा येथे थोडासा खेळण्याचा त्यांनी आनंद घेतला. आणि पुढे आल्यानंतर इथं मंदिराच्या घोड्याच्या बाजूला येथे मोती पोळा अर्पण केल्यानंतर इथं चहूबाजूनीही खेळायला लागली आणि मुलांचा खेळण्याचा आनंद काही औरच असतो तो त्यांनी इथे मनसोक्तपणे खेळून आनंद घेतलेला आहे. बघा इथं कशा पद्धतीने आपणाला दिसत आहे ही मुलं इथं खेळत आहेत. पुढे जान्हवी आहे, पाठीमागं नयनदीप असे दोघंजण ह्या फरशीच्या काठावरून येत आहेत. आता पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो कुडची येथील नदी किनारी आणि येथील नदीचा जो काही भाग आहे तो अतिशय सुंदर असा आपणाला दिसत आहे. आणि इथं पुढे आमचे मामा हा नदीला नारळ अर्पण करण्यासाठी इथं पुढे गेलेले आहेत आणि थोडं शेवाळलेला भाग असल्यामुळे थोडं पाऊल टाकताना थोडं जपूनच इथं जावं लागतं कारण नदी जरा खोल आहे. नदीचं पाणी आता उन्हाळा असल्यामुळे नदीचं पाणी थोडं आता कमी आहे. मग येथे नारळ वाहण्यासाठी, नारळ फोडण्यासाठी, नारळ अर्पण करण्यासाठी आमचे मामा येथे नदी पात्रात आता पोहोचलेले आहेत आणि येथे हे नारळ वाढवण्याचे काम करत आहेत. आपण तोपर्यंत पहा खूप असा निसर्गरम्य असा नदीचा भाग येथे आपणाला पाहावयास मिळत आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य असे नदीचं हे पाणी आपणाला, पाणी म्हणजे जीवन आहे मित्र हो. आणि ह्या पाण्याचा आपण जपून वापर केला पाहिजे हे आपणाला येथे खूप मला नमूद करावं असं वाटतं कारण पाणी म्हणजे आपलं जीवन आहे. हे पाणी तर पावसाचं पाणी आपण याचा वापर हा जपूनच केला पाहिजे. निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आम्ही या नदीचे अनुभव घेतला आणि आता पुढे मंगसुळी येथे मल्लया देवस्थान येथे पोहोचलो. आणि हे देवस्थान मंगसुळी मस्तपैकी असं सुंदर नक्षीकाम केलेलं इथं मंदिर आहे. आणि आपण इथं पहा की इथं मंदिरामध्ये माकडे देखील काय करत आहेत, खेळत असताना आपणाला इथं दिसत आहेत. पहा तुम्ही इथे माकडे कशी इथं खेळत असेल हे आपणाला इथं दिसत आहे. सुंदर शिखरावरती पोहोचलेली ही माकडं आहेत आणि खूप मस्तपैकी अवका इथं जे पुजारी असतात त्या पुजाऱ्यांच्या जवळचं जी काही केळ आहे ती केळ घेऊन हे माकड इथं वरती त्या बांधलेल्या खांबावरती जाऊन बसलेला आहे आणि मनसोक्तपणे केळी खाण्याचा
आस्वाद घेत आहे. अशा पद्धतीनं आम्ही हे मंगसुळीचे दर्शन येथे आम्ही घेत आहोत. आता आम्ही परत निघालो आमच्या घरी पोहोचण्यासाठी आणि येथून आम्ही परतीचा प्रवास आमचा सुरू झाला. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. श्री स्वामी समर्थ.